पहिल्या प्रथम प्रभाकर उर्फ हरिओम म्हात्रे यांचं मी अभिनंदन करतो की ते जिल्हा परिषदेला आता पुन्हा निवडून आले। तसेच जो जनतेने माझ्यावर प्रेम दाखवला आणि प्रेम दाखवत असताना जो माझा पराजय झाला, माझा मी पराजय मान्य करतो, परंतु पराजय मान्य करत असताना मला एवढं आश्चर्य वाटलं की 32 बुथांवर 2 अक्षरी संख्या राहिली आणि फक्त 6 बुथांवर 3 अक्षरी संख्या राहिली। हे मला खरंच वाटतं की समाजामध्ये मी नवीन होतो काय, किंवा समाज मला ओळखत नव्हतं काय? तर हे खऱ्या अर्थाने मला चुकीचं वाटते की ज्या गावामध्ये माझे एवढे नातेवाईक असताना तिथे मतदान मला कमी होतो आणि 12, 18, 40, 20 हे मला कदापि असले कुठल्याही गावामध्ये एवढं खालच्या प्रकारची अक्षर येतात, हे जी संख्या येते ही चुकीच्या पद्धतीने वाटते। दुसरी गोष्ट, जेव्हा मतमोजणी चालू असताना 2-2 तास मशिनी बंद होतात। आता कसं काय बोलायचं, काय करायचं, परंतु ते असो, त्याच्यावर विवेचन करण्यापेक्षा माझा पराजय झालाय ते मी मान्य करतो आणि जनतेला हात जोडून विनंती करतो की पुन्हा नेतृत्व प्रभाकर म्हात्रे यांच्याकडे दिलेला आहात, तर तो नेतृत्व पुन्हा पाहण्यासाठी आपण वापराल आणि खऱ्या अर्थाने सर्वांच्या घरी दर दिवसाला 2 तास का होईना पण पाणी येईल असं त्यांच्याकडून कार्य करून घ्यावं, एवढीच माझी विनंती। तमाम जनतेला कळकळीची विनंती करतो की जो तुम्ही मला मतदान दिलात त्या मतदानाचा मी आदर करून माझा पराजय मी मान्य करत आहे। परंतु आता येणाऱ्या प्रश्न जे आता समाजावर लादले जाणार आहेत, खरं तर लाईटचा प्रश्न आहे, दुर्गम भागात रोडचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर MMRD आलेली आहे, ग्रोथ आता आलेला आहे, ग्रोथ सेंटर, अशा अनेक प्रश्नांवर पाणी तर मोठा गंभीर प्रश्न आहे। परंतु आशा वाटते की आता भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि जिल्हा परिषद मेंबर आता 2 वेळा निवडून आलेले आहे। जनतेने त्यांच्यावर चांगल्या प्रकारे विश्वास ठेवलेला आहे। तर मी प्रभाकर म्हात्रे हे निवडून आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। परंतु अभिनंदन करत असताना प्रामाणिक हे जे प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत, जो कंपनीचं आता प्रदूषण आहे, 2 वर्षांनी असा प्रदूषण होणार की आजची परिस्थिती अशी की प्रत्येक गावामध्ये 2-2, 4-4 माणसं एक दिवसाला मरत आहेत। 2 वर्षानंतर मला असं वाटते की जो वर्षाचा रेशो आहे तो महिन्यावर येणार आहे आणि खरंच सर्व जनतेला सांगू इच्छितो की तुम्हाला आंदोलन आणि आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही आणि आंदोलन करत असताना तुम्ही प्रभाकर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन कराल आणि ह्या जनतेच्या प्रश्नाची वाचा फोडाल, एवढीच मी विनंती करतो।